नमस्कार, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये। आज इथे आपण मस्त असे बनवणार आहे अळूवडी। हे अळूवडी अशी एक रेसिपी आहे की ती सगळ्यांनाच आवडते। खूप मस्त अशी ही चमचमीत अशी रेसिपी आहे आणि फ्राय बोललं तर पावसाळ्यामध्ये फ्राय खायला कुणाला नाही आवडत आणि त्याचमध्ये जर ही अळूवडी वाव खूपच छान लागते। आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशा वड्या झालेल्या आहेत, एकदम अशा क्रिस्पी अशा झालेल्या आहेत। त्यासाठी मी तुम्हाला एक दोन टिप्स सांगणार आहे हे क्रिस्पी कशा होतात, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे। अळूवडी बनवण्यासाठी इथे मी अळूची जी मोठी जाडसर पानं आहेत ती घेऊन यायची आहे। आपल्याला मार्केटमधून इझिली अवेलेबल भेटतात ही। ह्याची रेसिपी मी अगोदर पण टाकलेली आहे, पण आज थोडे काही वेगळ्या टिप्स देऊन मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अळूची पानांची जे देठ आहे ते काढून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 वाटी बेसन घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे। तिखट जास्त पाहिजे तर थोडंसं प्रमाण वाढवू शकता। अर्धा चमचा इथे हळद घालायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 1-2 चिमूट आपल्याला हिंग घालायचं आहे। हिंग घालून ह्या अळूच्या वडीला एक मस्त असा फ्लेवर येतो। त्यानंतर मी ते 3-4 चमचे जे ग्रीन वाटण म्हणजे पेस्ट घातलेली आहे, त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची, जिरं, राई, आलं, लसूण प्लस आपलं ह्याच्यामध्ये धने पावडर नाही, धने आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आणि प्लस त्याच्याचमध्ये मी पटकन असं हे बॅटर रेडी होण्यासाठी चिंच आणि गूळ देखील त्याच्यातच घातलेले, हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि 1-2 चमचा आपल्याला इथे सफेद तीळ घालायचे आहे। तीळ घालून हे एकदम असे मस्त लागतात आणि दिसायला पण खूप छान वाटतात। मग काय हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, आणि मेन म्हणजे एक टिप आणि पटकन असं होणारं म्हणजे गूळ भिजत ठेवा किंवा तुम्ही चिंच भिजत ठेवा, हे काही नाही करता आपण हे पटकन असं मिक्सरलाच एकत्र लावून घ्यायचं, जेणेकरून ते व्यवस्थित ग्राइंड पण होतं आणि व्यवस्थित एकजीव पण होतं। त्यानंतर काय थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर रेडी करून घ्यायचं आहे। हे बघा, एकदम पाणी नाही घालायचं, एकदम पाणी घालून हे बॅटर मे बी पातळ होऊ शकतं, त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं। हे बघा, आणि हे बॅटर बनवताना आपल्याला जास्त पाण्याची पण गरज नाही लागत, कारण आपल्याला हे सुक्कं बॅटर म्हणजे एकदम पातळ असं बनवायचं नाही, सुक्कंच बनवायचं आहे। हे बघा, कंटिन्यू फिरवत आपल्याला हे असं बॅटर रेडी करायचं। मी बघू शकता किती घट्ट असं, म्हणजे जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही, असं बॅटर आपल्याला हे रेडी करायचं आहे। त्यानंतर जे आपण अळूची पानं वरचे जे देठ काढून घेतलेले आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। मग आपल्याला हे अळूच्या पानावर पसरून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता चारही बाजूने म्हणजे पूर्ण पानाला आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचं आहे। आणि मेन म्हणजे मी तुम्हाला टिप जे सांगणार आहे तीच म्हणजे की रोल कुठलाही आपल्याला म्हणजे फाटणार नाही की काही नाही, रोल आपला अगदी बरोबर होणार जर तुम्ही मी दाखवलेली पद्धत फॉलो केली तर। हे बघा, एका पानाला व्यवस्थित लावून घेतल्यानंतर त्यानंतर दुसरं पान ठेवायचं आहे। पुन्हा एकदा हे सगळं बॅटर आपल्याला त्या पानावर लावून घ्यायचं आहे। एका रोलमध्ये तुम्ही 4 किंवा 5 पानं लावू शकतात। इथे तुम्ही बघू शकता मी इथे 4 पानं लावणार आहे। पूर्ण कंटिन्यू हे आपल्याला व्यवस्थित पानावर बॅटर जे आहे ते पसरून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने अजून एक पान घेऊन आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचं आहे। शक्यतो जे मोठं पान असेल ना ते तुम्ही खाली ठेवायचे आणि अगदी छोटी छोटी पानं असेल ते तुम्ही आतल्या बाजूने घालायचे। अशाच प्रकारे मी 4 पानं इथे लावून घेतलेले आहे। आणि हे बघा, जे मेन टीप आहे ना, तुम्ही हे बघून घ्या की बाजूचे जे फोल्ड म्हणजे पानाचा भाग असतो तो आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे, जसं मी दाखवले आहे त्या पद्धतीने। हे बघा, दुसऱ्या साईडचा पण तसाच फोल्ड करून घ्यायचा आणि हे पूर्ण बॅटर लावून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून हे मस्त असं रोल बनवून रेडी होतो आणि कोणतंही आतलं बॅटर म्हणजे हे आतलं जे आपण बेसनचं बॅटर बनवले आहे ते बिलकुल बाहेर नाही येणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही बाजूला पूर्ण असं लावून घ्यायचं आहे आणि असा घट्ट दाबून असा रोल करायचा आहे। आणि रोल न सुटायला पाहिजे म्हणून रोल करता करता मध्ये देखील जसं मी दाखवले आहे तसं पण तुम्ही हे बॅटर लावायचं आहे, जेणेकरून रोल आपला मस्त असा
घट्ट असा रोल तयार होतो आणि त्याचं जे बॅटर आहे ते देखील बाहेर पडत नाही. हे बघा, आणि हे रोल बनवताना काळजी घ्यायची, पान फाटलेलं नाही पाहिजे. हळूवार असं म्हणजे व्यवस्थित असं रोल बनवून घ्यायचं आहे. आणि जे साईडची बाजू आहे म्हणजे लास्ट जे आपण रोल बनवते असे आतमध्ये कवर करून घ्यायचं आहे आणि वरून मग त्याला थोडंसं हे बॅटर लावून घ्यायचं आहे, जिथे पानांची बाजू ओपन वाटते त्या बाजूने. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असा रोल तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही हा रोल बनवला ना तर बिलकुल रोल आपला म्हणजे सुटणार नाही किंवा जे वडे आहेत ते मस्त अशा गोल आकारामध्ये होणार आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा देखील रोल बनवायचा आहे. इथे मी 2 रोल बनवलेले आहेत. हे रोल रेडी झाले की आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे. कुकरमध्ये 1-2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि जास्त पण नाही, 3 शिट्ट्या खूप इनफ होतात. त्यानंतर थंड झालं की मग ह्याचे रोल पाडायचे. ही सेकंड टिप आहे. गरम असताना ह्याचे रोल म्हणजे जे कट आहे रोल आहे तो कट करायचा नाही. गरम असताना जर तुम्ही रोल कट केला तर त्याच्या वड्या चांगल्या येत नाही. मध्ये जर तुम्ही कट करताना ते तुटू शकतात. त्यामुळे थंड करून घ्यायचे. आणि शक्यतो सेकंड टिप म्हणजे तुम्हाला हे थंड झालं ना की फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवून ह्याच्या जर वड्या पाडल्या ना तर अगदी मस्त अशा वड्या म्हणजे गोल आकाराच्या वड्या आपल्या निघतात. हे बघा, तुम्ही बघू शकता, हे मी 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला रोल हा कट करत आपल्याला ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत. हे बघा, असंच कट करून इथे तुम्ही बघू शकता किती मस्त अशा गोल आकाराच्या वड्या आपल्या झालेल्या आहे. मग काय, हे तेलामध्ये मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे आहे. आणि तुम्हाला जर क्रिस्पी होण्यासाठी तुम्ही बॅटरमध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ देखील टाकू शकता. पण इथे मी तांदळाचं पीठ न टाकता एकदम अशा क्रिस्पी वड्या तळलेल्या आहे. आणि त्याच म्हणजे ते क्रिस्पी होण्यासाठी तिसरी टिप म्हणजे हे एकदम स्लो गॅसवर फ्राय करायचे आहे. जेवढं तुम्ही स्लो गॅसवर हे फ्राय करणार ना तेवढे अगदी अशा क्रिस्पी आणि मस्त अशा खुसखुशीत आपल्या ह्या वड्या होतात. हे बघा, तुम्ही बघू शकता, मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे. आणि पावसाळ्यामध्ये हे म्हणजे वड्या खाण्याचं ना खूप मस्त मज्जा येते. कारण माहिती आहे आपल्याला इन बिटवीनच्या सीझनमध्ये हे अळूची पानं भेटत नाही, स्पेशली ह्या श्रावणामध्ये आणि पावसामध्येच आपल्याला हे वडीची पानं भेटतात. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि खायला किती मस्त लागते ना, वाव, खूपच छान लागते. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आणि हे बघा, किती छान आपली अशी वडी झालेली आहे. मस्त कलर आलेला आहे, अगदी खुसखुशीत आणि छान अशा वड्या झालेल्या आहेत. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान कलर देखील आलेला आहे. मस्त अशा क्रिस्पी वड्या आपल्या झालेल्या आहेत. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की घरीही बनवा. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त. आणि जे सफेद तेल जे आपण घालतो त्याने एक टेस्ट मस्त येते वड्यांमध्ये. आणि किती कुरकुरीत म्हणजे एकदम अशा खुसखुशीत आणि क्रिस्पी अशा आपल्या ह्या वड्या झालेल्या आहे. तुम्ही देखील हे नक्की घरी बनवा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्या वड्या कशा होतात. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान अशा कुरकुरीत झालेल्या आहे. आणि इथपर्यंत रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.